फक्त 6 महिन्यामध्ये या झाडाचं मी दुसऱ्यांदा रिपोर्टिंग केलेलं आहे. इतक्या छान पद्धतीने हे झाड घरामध्ये वाढतंय आणि ग्रो होतंय. हे आहे एग्लोनिमा. याला चायनीज एव्हरग्रीन असं देखील म्हणतात. हे झाड खूप सुंदर दिसतं. त्याच्या पानावरती खूप सुंदर रंग आणि पॅटर्न्स असतात. त्याच्यामुळे इंडोर प्लांट म्हणून हे खूप पसंत केलं जातं. जेवढं सुंदर आहे तेवढंच उपयोगी देखील आहे. एअर प्युरिफाईंग प्लांट आहे, त्याच्यामुळे घरातील हवा शुद्ध ठेवण्यास देखील हे मदत करतं. पण बऱ्याच जणांची तक्रार असते की जेव्हा झाड घरी आणतो तेव्हा ते टिकत नाही किंवा वाढत नाही. तर या झाडाची काळजी कशी घ्यायची आणि त्याचं रिपोर्टिंग कसं करायचं याच्याशी रिलेटेड काही सोप्या टिप्स आज मी शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरुवातीला या झाडाला घरामध्ये जिथे बऱ्यापैकी उजेड येतो अशा ठिकाणी ठेवणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे प्लांट सेट होतं, वाढायला लागतं आणि त्याच्या पानावरती जे वेगवेगळे सुंदर पॅटर्न्स आहेत ते रिटेन होण्यास मदत होते. एकदा प्लांट बऱ्यापैकी तुमच्या घरामध्ये सेट झाल्यानंतर तुम्ही ते लो लाईटला देखील शिफ्ट करू शकता. कमी उजेडामध्ये देखील हे प्लांट खूप चांगल्या पद्धतीने वाढतं. सगळ्यात कॉमन मिस्टेक म्हणजे झाडाला रोज पाणी घातलं जातं, पण ॲग्लोनिमा हे एक इंडोर प्लांट आहे. त्याला जास्त पाणी चालत नाही, त्याच्यामुळे मुळं खराब होतात आणि आपलं झाड खराब व्हायला लागतं. तर सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे आठवड्यातून एकदा तुम्ही पाणी घाला. कुठलाही एक दिवस तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि त्या दिवशी झाडाला अगदी व्यवस्थित पाणी घालायचं, जे की प्रत्येक मुळापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि कुंडीतून ते जास्तीचं पाणी निघून गेलं पाहिजे. त्याच्यामुळे माती ओली राहते, जेवढी गरज आहे तेवढीच मातीमध्ये पाणी राहतं आणि झाडाची वाढ खूप चांगल्या पद्धतीने होते. झाडाचे क्लिनिंग करणं देखील खूप गरजेचं आहे. साधारणतः 15 दिवसातून एकदा ओल्या फडक्याने तुम्ही या झाडाची पानं पुसून घेऊ शकता. त्याच्यामुळे जी धूळ बसलेली असते पानावरती ती स्वच्छ होते आणि झाड चांगल्या पद्धतीने फोटोसिंथेसिस करू शकतं. याच्यामुळे झाडाची वाढ होण्यास मदत होते. आणि ॲग्लोनिमा हे स्टर्डी प्लांट आहे, पण बऱ्याच वेळेस याच्यावरती कीड पडलेली पाहायला मिळते, कारण घराच्या आतमध्ये हे झाड असतं, व्हेंटिलेशन कमी असतं. त्याच्यामुळे मेलीबगसारखे जे किडे आहेत, कीटक आहेत, ते झाडावरती खूप पटकन येतात किंवा प्रादुर्भाव होतो. अशा वेळी नीम ऑइलचा स्प्रे करणं खूप फायदेशीर ठरतं. याच्यामुळे झाडावरची कीड मरून जाते आणि झाड चांगलं राहण्यास मदत होते. झाड नवीन कुंडीमध्ये लावताना किंवा रिपॉटिंग करताना 2-3 टिप्स खूप महत्त्वाच्या आहेत. पहिलं म्हणजे एक चांगली माती तयार करून घेणं. माती, कोकोपीट, कंपोस्ट आणि परलाईट याचा वापर मी सॉईल मिक्समध्ये केलेला आहे. इथे तुम्ही पाहू शकता, झाड सुरुवातीला अगदी छोट्या कुंडीमध्ये होतं नर्सरीतून आणलं तेव्हा, आणि आता ते डबल साईजमध्ये झालेलं आहे. त्याच्यामुळे एक चांगलं सॉईल मिक्स खूप गरजेचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या कुंडीमध्ये तुम्ही झाड लावत आहात ती आकाराने मोठी निवडायची नेहमी. त्याच्यामुळे मुळांना वाढायला जागा मिळते आणि ॲग्लोनिमामध्ये मुळांमधूनच नवीन अंकुर आणि नवीन झाडं येतात किंवा तयार होतात. त्याच्यामुळं तुमचं झाड आणखीन दाट आणि बुशी व्हायला मदत होते. तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला, माहिती कशी वाटली, मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.